चला तर आज बनवूया आपण कोबी मंचुरियन. हा कोबी घेऊन आपण ग्लासने असा कट करूया. ग्लासने मस्तपैकी आपल्याला बारीक करता येतो. चाकू आणि ह्याच्यापेक्षाही बारीक करता येतो आपल्याला ग्लासने. आणि असा बारीक करून हा पिळून घ्यायचा असा. आणि हे टाकूया आता आपण मैदा आणि हा चाळून घ्यायचा. याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर ही चाळणीने निघून जातो. आणि हे घेऊया आता आपण कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर म्हणजे ह्याचं पीठ, तांदळाचं पीठ. हे पण आपण चाळून घेऊया. हे बघा याच्यामध्ये काळं निघलं होतं. आणि हे टाकूया 1 चमचा आपण लाल तिखट. याच्यामध्ये तुम्ही मिरचीही घालू शकता. ही टाकू 1 चमचा मीठ, हळद थोडीशी कलर येण्यासाठी. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि हे आपण मिक्सरला कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेलं आहे, हे पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता गूळ आणि चिंच आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. आणि तोपर्यंत आपण पिठाचे गोळे करूया. आता बघा हे पाणी टाकून आपण भिजवून ठेवूया तोपर्यंत. आणि हे आपण तेल आता गरम करून घेऊया. आणि हे असं हाताला पीठ चिटकतं म्हणून आपण हे तेल लावून असं गोळ्या करूया. आणि हे गोळ्या आपण गरम तेलामध्ये सोडूया. अगोदर तेल थोडंसं गॅस थोडासा कमी ह्याच्यावरतीच ठेवायचा आणि नंतर फास्ट करायचा. मंद आचेवरती आपण आता हे खरपूस तळून घेऊया. आणि हे तळून झाल्यानंतर आपण आता मसाल्याची तयारी करूया. कांदा, टोमॅटो, कोबी आणि हे कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता आपण हे भिजली आहे आपली चिंच आणि गूळ पण हे गरम तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो हे आपण खरपूस भाजून घेऊया. हे थोडासा खरपूस भाजला की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. हे टोमॅटो पण आपण थोडंसं हे करून घ्या, हलवून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण चिंचाचं आणि गुळाचं पाणी टाकूया. आणि हे पण परत नंतर आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा आहे थोडासा. ह्याच्याने आपल्याला चव येते कोबी मंचुरियनला. आपली दुकानामध्ये कशी होती तशीच होती. आणि हे हलवून घेऊया. असं हे मिक्स झालं सगळं की ह्याच्यामध्ये आपल्याला आपले मंचुरियन तळलेले टाकायचे आहेत. हे भुरभुरली आहे आपण कोथिंबीर थोडीशी. आणि आता हे टाकू आपण तळलेले मंचुरियन ह्याच्यामध्ये. आणि हे मंचुरियन टाकून आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता हे मंचुरियन आपण टाकलेले आहे सगळे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि मिक्स केलं की ह्याच्यामध्ये थोडंसं कोबी चिरलेलं आहे ते वरून टाकायचा. आणि बघा कसली आपली खमंग झालेली आहे आता मंचुरियन, कुरकुरीत मस्त खमंग. आणि हे कोथिंबीर टाकून आता वरनं कोबी टाकूया थोडासा. आणि हे कशी झाले आहे सांगा कमेंटमध्ये. थँक्यू.